जय सियाराम. मी आहे रंजना. तुम्ही पाहतास रंजनास किचन. आता उन्हाळा आहे. उन्हाळ्या दिवसामध्ये आपल्याला असं छान आंबट काहीतरी खावंसं वाटतं. तर मी आज तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे दह्याची कढी. त्यासोबत मस्त असे पालकाचे पकोडे. कढी पकोडाचं हे कॉम्बिनेशन म्हटलं की एकदम अप्रतिम असतं. तर चला जाऊया किचनमध्ये आणि बनवूया फोडणीची कढी व त्यासोबत पालकाचे पकोडे. पालकाचे भजे बनवण्यासाठी मी इथे मुठभर पालक बारीक कापून घेतला आहे व इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या व 10-12 लसूण पाकळ्या घेतल्या आहे. आता आपण हा लसूण व या हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरवून घेऊ. आता या पालकामध्ये आपण हे दळलेलं हिरवी मिरची व लसणाचं वाटण टाकून घेऊ. हळद, अर्धा चमचा हळद. इथे मी एक छोटा चमचा ओवा घेते, तो मी हातावर कुस्करून घेते व मग आपण त्यामध्ये टाकून घेऊ. ओवा हा कधी पण कुस्करून टाकला का त्याने छान त्याचा वास येतो. इथे मी एक चमचा, आपला जो रेग्युलर चमचा आहे तेवढ्या भरून बडीशोप टाकत आहे. आता यामध्ये आपण टाकूया डाळीचं पीठ. इथे मी 2 चमचे भरून हे डाळीचं पीठ घेत आहे. आपण लागता लागता डाळीचं पीठ टाकणार आहोत. आता आपण हे कालवून घेऊया. चवीप्रमाणे मीठ. इथे मी 1 चमचा मीठ टाकत आहे. हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मिरची व लसूण दळला होता त्या भांड्यातून पाणी मी घेते व यामध्ये हे पीठ कालवून घेऊया. यामध्ये मी आता अजून 1 चमचा पीठ वाढून घेते. पीठ हे आपल्याला लागता लागताच टाकायचं आहे. यामध्ये परत टाकूया थोडंसं पाणी. ही आपली भाजीची चमच्याची जी पळी आहे ती अर्ध्याला वरवर तेल यामध्ये टाकून घेते. आपल्याला यामध्ये एकदम कडक तापलेलं तेल टाकायचं आहे. मी यामध्ये सोड्याचा वापर करत नाही. आता कढईमध्ये आपलं तेल तापलं आहे. आता आपण काढून घेऊया भजे. आमच्याकडे कढी केली आणि त्यासोबत जर भजे करायचे असले तर आम्ही नेहमी पालकाचेच भजे करतो. सर्वांना हे पालकाचे भजे व कढी खूप आवडते. मी हे भजे कढीमध्ये आता टाकणार नाही. ज्यावेळेस आपण जेवायला बसतो त्यावेळेस हे गरम गरम भजे मी कढीसोबत वाढते. जे छान असे मस्त क्रंची कुरकुरीत झाले आहे. बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो दही घेतलं आहे. इथे मी 5 चमचे डाळीचं पीठ घेतलं आहे. आपला रेग्युलर जो चमचा आहे त्याप्रमाणे. फोडणीसाठी इथे लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता. आता या दह्यामध्ये आपण हे डाळीचं पीठ टाकू. यात थोडंसं पाणी टाकू. इथे मी अर्धा ग्लास पाणी घेते आणि याचं चांगली आपण पेस्ट करून घेऊ. दही इथे दळून झालं आहे. आता हे आपण पातेल्यात काढून घेऊ. यामध्ये अजून 2.5 ग्लास आपण पाणी टाकून घेऊ. आपल्याला अर्धा किलो दह्याला पूर्ण 3 ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे. इथे मी हा लसूण या फुलपात्याच्या साहाय्याने आपण हा दाबून घेऊ. लसूण थोडा ठेचला गेला की याची खूप छान चव लागते. तुम्ही खलबत्त्यातही ठेचून घेऊ शकता. आता आपण करूया फोडणीची तयारी. फोडणी करण्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये 2 चमचे तेल
तेल तापलं, यामध्ये 1 चमचा मोहरी तडतडली की आपण यामध्ये अगोदर हा ठेचलेला लसूण टाकून घेऊ. एक चमचा जिरं. आपल्याला यामध्ये लसूण चांगला तळून घ्यायचा आहे. थोडा लसणाचा असा चॉकलेटी कलर आला की त्याने कढीला खूप छान चव लागते. आता यामध्ये टाकते हिरव्या मिरच्या. चमचा हिंग. कढीपत्ता, कोथिंबीर. आपल्याला फोडणी चांगली तळून घ्यायची आहे. 1 चमचा हळद. आता यामध्ये मी हे दळलेलं दही होतं ते टाकून घेतलंय. यात चवीप्रमाणे मीठ. मी 1.5 चमचा मीठ टाकते व इथे 1/4 मेजरिंग कप मी गूळ घेतला आहे, तो यात टाकून घेऊ. आता आपल्याला ही कढी सारखी हलवायची आहे, बिलकुल थांबायचं नाही आहे. कढी हलवताना थांबली की कढी फुटते, त्यामुळे आपल्याला ही कढी सारखी हलवायची. 1 सेकंद सुद्धा आपल्याला हा चमचा बाजूला काढायचा नाही. कढी करण्यासाठी मी घट्ट दही घेतलं होतं, म्हशीच्या दुधाचं दही होतं. तुमचं जर दही पातळ असेल तर तुम्ही यात पाण्याचा वापर कमी करू शकता. कढी उकळताना तुम्ही जर सारखी हलवत राहिले तर कढी कधीच फुटणार नाही. कढीला आता इथे उकळी आली आहे, मी गॅस बंद करते. आपली कढी तयार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.